विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर आता आपण आपला रोगनिदानचा 5वा चॅप्टरला सुरुवात करतोय, ज्याचं नाव उपशय आणि अनुपशय। आता उपशय आणि अनुपशय म्हणजे सुरुवातीला जाणून घेऊया। आता आपल्याकडे काय होते, आपले दोन मित्र होते, राम आणि श्याम। आता ही कंडिशन तुम्हाला ध्यानात आहे, आपला एक मित्र राम आहे, त्याचा एक जीवलग मित्र श्याम आहे। राम आणि श्याम। आता हे काय झाले, एक हॉस्पिटलला गेले, ह्यांना आजारी पडले। हॉस्पिटल आपलं रोगनिदान हॉस्पिटल। आता या हॉस्पिटलचे डॉक्टर कोण आहेत आपले, डॉक्टर एम कोण, डॉक्टर एम कोण आहेत, BMS हे आपले डॉक्टर एम आहे। आता काय झाले, दोन मित्र राम आणि श्याम यांचं काय झालं, एक दिवशी अचानक खूप दुखू राहिलं। मग आता दुखायला लागलं, मग यांनी काय झाले की नॉर्मल ह्यांना दोघात पाहायला मिळाले की राम म्हणला मला पण खूप ताप आली, श्याम म्हणला मला पण खूप ताप आली वगैरे। राम म्हणला की मला विकनेस जाणवतो, श्याम म्हणला विकनेस जाणवतोय। दोघांनी पाहिलं की दोघांमध्ये कॉमन सिम्पटम्स पाहायला मिळाले, म्हणजे व्याधीचे कॉमन लक्षणं पाहायला मिळाले। मग काय झालं, डॉक्टर हे राम आणि श्याम काय केले, डॉक्टर एमकडे गेले। डॉक्टर एमने काय पाहिलं की राम आणि श्यामला काहीतरी झालंय बाबा। मग त्यांनी काय केलं, नॉर्मल सुरुवातीला क्लिनिकल डायग्नोसिस केली, म्हणजे आपलं काय केलं, निदान केलं। क्लिनिकल डायग्नोसिस केली, याला आपण काय म्हणतो, डायग्नोसिस, याला आपण निदान म्हणतो। मग त्यांनी काय केलं, दुसरी कंडिशन आपण पाहिली होती मागच्या ज्या चॅप्टरमध्ये, त्यांनी काय केलं, दुसऱ्या कंडिशनमध्ये जरा डीपमध्ये निदान केलं, म्हणजे जरा जास्त केलं, तर त्याला काय म्हटलं, डिफरन्शियल डायग्नोसिस केली। त्याला आपण सापेक्ष निदान किंवा व्याधी व्यवच्छेद निदान असं म्हटलं होतं, की डिफरन्शियल डायग्नोसिस केली। आता ह्यांनी काय पाहिलं, कॉमन सिम्पटम्स होते, पण यांना काय झालं, कॉमन सिम्पटम्समध्ये असं पाहायला मिळालं, ह्यांनी काय केलं, डिफरन्शियल डायग्नोसिस करताना म्हणजे आपलं सापेक्ष निदान करताना ह्यांना अशी कंडिशन पाहायला मिळाली, कॉमन सिम्पटम्स आहे। आता दोन कंडिशनमध्ये ह्यांना पाहायला मिळाले, एक तर ह्यांना कॉमन सिम्पटम्समध्ये एक तर ज्वरमध्ये असू शकतात किंवा काय ह्यातला त्रिरूप राजयक्ष्मा, ह्या कंडिशनमध्ये ह्यांना दोघांचे कंडिशन त्यांना लक्षणं सारखे दिसत होते, पण त्यांना कळत नव्हतं ह्यामध्ये की ह्यांच्यापैकी कोणता आजार ह्यांना दोघाला झालाय। मग ह्या दोघांमध्ये कॉमन सिम्पटम्स आहे, त्यांना एक तर कळलं क्लिनिकल डायग्नोसिसवरती की ह्या दोघांपैकी एक कोणतरी आजार झालाय। डिफरन्शियल डायग्नोसिस करायला लागले, मग त्यांना कळलं की या दोन व्याधीपैकी एक व्याधी आहे, पण कोणता आहे त्यांना माहीत नव्हतं। मग डिफरन्शियल डायग्नोसिस करताना, म्हणजे सापेक्ष निदान करताना, आपला आयुर्वेदिक सापेक्ष निदान करताना त्यांनी काय केलं, उपशय आणि अनुपशय ही कन्सेप्ट लावली। आता उपशय आणि अनुपशय म्हणजे काय, तर नेमकं काय, आता काही जण विद्यार्थी म्हणजे सर उपशय काय आणि अनुपशय काय, आम्हाला काय आणखी कळलं नाही, काय म्हणताय तुम्ही। आता नॉर्मल सांगतो, काय होतं की आता जेव्हा आपण इथं कसं असतं, औषध, अन्न आणि विहार, इथं तीन, हे कसं काय, तीन कंडिशनद्वारे आपण उपशय करत असतो। म्हणजे काय करत असतो, आता ही जी वर कंडिशन झाली, हे डॉक्टर काय होते, डॉक्टर एम होते आपले। डॉक्टर एमने काय केलं की जे दोन्ही पेशंट होते, हे दोन्ही पेशंटमध्ये औषध त्यांनी सुरू केले, अन्न त्याला सांगितलं की तुम्ही हे अन्न खा, आणि त्यांना विहार सांगितलं, असं असं आचरण करा तुम्ही तुमच्या हे व्याधी रिलेटेड। आता काय झालं की जे श्यामचे होते, श्यामचे काय झाले की आपले श्यामचे जे होते ह्याचे लक्षणं काय झाले, श्यामचे लक्षणं कमी झाले। श्यामचे लक्षणं कमी झाले, जे काय होते की औषध, अन्न आणि विहार याने जे त्यांना होतं ना, फिवर आलता, त्यानंतर आणखी विकनेस वगैरे जाणवत होती, आणखी काय एक्सेट्रा आणखी काय लक्षणं होते, तर ते जे काय होते, हे जे काय होते, तर ही काय क्लिनिकल ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना काही हे लक्षण वगैरे पाहायला मिळत होती, हे जे लक्षणं कमी झाले कोणाचे, श्यामचे। मग श्यामचे लक्षणं त्यांना कमी झाले, औषध, अन्न आणि विहार ह्या तीन गोष्टी वापरून हे काय झाले, लक्षणं कमी झाले। तर त्यांनी काय म्हटलं, मग ह्याला काय झालंय की जो आपला श्याम आहे, श्यामला म्हटले नॉर्मली ज्वर आहे, आणि जो आपला राम होता, तर रामचे काय झाले, औषध, अन्न आणि विहार हे वापरून लक्षणं वाढले, तर त्यांना कळलं गेलं की ह्याला ज्वर नाहीये, ह्याला त्रिरूप राजयक्ष्मा झालेला आहे। तर मग त्यांनी काय केलं की ज्या प्रोसेसमध्ये औषध, अन्न आणि विहार या गोष्टींचा यूज करून व्याधीचे लक्षणं कमी होतात, त्याला उपशय असं म्हणतात, आणि ज्या गोष्टीमध्ये औषध, अन्न आणि विहार यांचा यूज करून व्याधीचे लक्षणं वाढतात, त्याला अनुपशय असं म्हणतात। तर समजलं। आता डॉक्टर एमने तेच केलं, डॉक्टर एमने अगोदर क्लिनिकल डायग्नोसिस केले नॉर्मली, की राम आणि श्याम मध्ये कॉमन सिम्पटम्स पाहायला मिळाले त्यांना, मग त्यांनी केलं डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये आपण पाहिलं सापेक्ष निदान, मध्ये व्यवच्छेद निदान पाहिलं, म्हणजे त्यांनी आता त्यांना एक डिसीज पाहायला मिळाले त्यांना, एक तर ज्वर असेल नाही तर राजयक्ष्मा असेल, कॉमन सिम्पटम तर माहित होते। मग त्यांनी काय केलं, सापेक्ष निदानमध्ये उपशय आणि अनुपशय ही कन्सेप्ट लावली।
तर उपशयद्वारे काय झालं, औषध, अन्न आणि विहार ह्या 3 गोष्टीचा यूज करून व्याधीचे लक्षणं कमी झाले. व्याधीचे लक्षण कमी झाले तर ते झालं उपशय. आणि औषध, अन्न आणि विहार यांच्या या 3 गोष्टीचा यूज करून व्याधीचे लक्षणं जर वाढले तर ते झालं आपलं अनुपशय. औषध, अन्न आणि विहार व्याधीचे लक्षण कमी झाले तर उपशय, औषध, अन्न आणि विहार व्याधीचे लक्षण जर वाढले तर अनुपशय. आणि व्याधीचे लक्षण श्याममध्ये कमी झाले, श्याममध्ये व्याधीचे लक्षण कमी झाले तर आपण पाहिलं होतं ज्यामध्ये उपशयाने काय होत्या व्याधीचे लक्षण इथं कमी झाले होते या दोघांच्या कंडिशनमध्ये, तर ते काय म्हटलं डायरेक्ट निश्चितीकरण केलं डिप्रेशन डायग्नोसिस थ्रू, याला ज्वर झालेला आहे. आणि इथं रामचे लक्षण वाढले होते तर मग आपल्याला ह्याच सापेक्ष निदान थ्रू कळलं याला त्रिरूप राजक्षमा झालेला आहे. ते आपल्याला एक्झाम्पल मागच्या आपण चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलं होतं, तेच एक्झाम्पल इथं पुन्हा घेतलं कारण की तुम्हाला सोपं जावं म्हणून समजण्याकरिता. आता चॅप्टरला सुरुवात करतोय. आता कसं असतं, आता समजून घेऊया, तुम्हाला नॉर्मली कळलं की काय उपशय काय अनुपशय काय म्हणजे नॉर्मली कळून गेले, पण आता इन डिटेल पाहूया कसं सांगितलंय. आता काय असतं, एखाद्या माणसाला जर व्याधी झाला म्हणजे जसं की आता श्यामला झाला होता, त्यामध्ये काय झालं तर औषध, अन्न आणि विहार आपण केला. औषध, अन्न आणि विहार या 3 गोष्टीचा यूज करून, औषध, अन्न आणि विहार या 3 गोष्टीचा यूज करून व्याधीची जर लक्षणं कमी होत असेल त्याला उपशय असं म्हणतात, त्याला उपशय असं म्हणतात. आणि औषध, अन्न आणि विहार यांच्या या 3 गोष्टीचा यूज करून व्याधीची लक्षणं जर वाढली तर त्याला अनुपशय असं म्हणतात. समजलं, नॉर्मल हेच आहे बाळा, यामध्ये दुसरं काही नाही. आता बघा तुम्हाला पेपरमध्ये यावरती डायरेक्ट एसक्यू विचारला जातो. म्हणजे काय एसक्यू तो तुम्हाला यूटीमध्ये की उपशयाची व्याख्या सांगून उपशयाचे प्रकार स्पष्ट करा म्हणून असं तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट एसक्यू येतो. त्यासोबत उपशयाचं काय म्हटलंय की रोगनिदान किंवा आपलं व्याधीमध्ये रोगनिदानमध्ये निदानामध्ये उपयोग लिहा म्हणून असा पण क्वेश्चन येतो. म्हणजे उपशयाची व्याख्या लिहा, उपशयाचे प्रकार लिहा आणि त्यासोबत याचा उपयोग लिहा म्हणून आपल्या पेपरमध्ये असा डायरेक्ट एसक्यू असतो. तर आपल्या या पेपरमध्ये एकच एसक्यू ह्या चॅप्टरवरती असणार आहे की उपशय आणि उपशयाचे प्रकार आणि त्यासोबत त्याचा उपयोग काय म्हणून आपण लिहायचं. आता बघा काय म्हटलं, बघा आता सुरुवातीला व्याख्या जाणून घेऊया. काय म्हटलं की व्याधी झाल्यानंतर विशिष्ट आहार, विहार आणि औषधी यामुळे रोगाची लक्षणे कमी होऊन रुग्णाला आराम वाटतो अशा गोष्टीने उपशय म्हणतात. आता काय म्हटलं बघा ना, व्याधी झाल्यानंतर विशिष्ट आहार, विहार आणि औषधी, औषध, अन्न, विहार झाले 3 गोष्टी, यामुळे रोगाची लक्षणं कमी होऊन रुग्णाला आराम वाटतो. रोगाची लक्षणं कमी होऊन रुग्णाला आराम वाटतो अशा गोष्टींना उपशय म्हणतात. बाळा इकडे ध्यान दे. इकडे काय म्हटलं बघ, इकडे तिकडे ना हो, इकडे इथं ध्यान दे. आता काय म्हटलंय बघ, या उलट ज्या गोष्टींनी लक्षणं वाढतात व त्रास वाढतो त्यांना अनुपशय असं म्हटलेलं आहे. बाळा काय म्हटलंय, ज्या गोष्टींनी लक्षणं वाढतात, औषध, अन्न, विहार या 3 गोष्टींनी जर लक्षणं वाढले तर अनुपशय. या औषध, अन्न आणि विहार या 3 गोष्टींनी जर लक्षणं कमी झाली बाळा तर उपशय. जर या 3 गोष्टींना काय झाली लक्षणं वाढली तर काय म्हटलं अनुपशय. समजलं. आता बघा व्याख्या, आता पेपरमध्ये आता मुख्य काय व्याख्या आपल्याला पाठ करायची. आता व्याख्या काय सांगितली, हेतूशी अथवा व्याधीशी विरुद्ध गुणधर्माची असल्यामुळे औषध, अन्न आणि विहार यांचा जो सुखवह उपयोग होतो म्हणजे सुखावह उपयोग होतो त्याला उपशय म्हणतात. आता काय म्हटलं हेतू. आता हेतू म्हणजे काय म्हटलं, हेतू असू द्या म्हणजे व्याधीचे उत्पादक जे हेतू असतील, म्हणजे व्याधी आता एखाद्या सर्दी झाली, नॉर्मल तुम्हाला म्हटलं सर्दी झाली, मग सर्दी कशामुळे झाली, याने काय केलं असेल, शीतजल घेतला असेल, शीत झाल्याने आंघोळ केली असेल किंवा आईस्क्रीम वगैरे खाली झाले, हे काय झाले त्याची हेतू झाले, व्याधीची हेतू झाली. किंवा काय म्हटलं व्याधी असेल, नॉर्मली आपली कोणती व्याधी, आता समजा आपल्याकडे तेच म्हटलं आपले काय सर्दी, तर सर्दी काय आपली की सर्दी कशी शीत आहे म्हणजे काय कफाची आहे आणि शीत आहे आणि कफ आहे, कफाचे जे गुणधर्म सापडले. मग त्याच्या विरुद्ध म्हणलं आपण काय उष्णतिष्णाचे गुणधर्म पाहतो. उष्णतिष्ण गुणधर्माचे आपण काय करतो की गुडूची चहा करून पितो किंवा गुडूचीचा आपण काय करतो पावडर वगैरे कॉच वगैरे करून घेतो. ते काय झालं तर व्याधीच्या विरुद्ध झालं ना औषधी. तर तेच म्हटलं हेतूशी अथवा व्याधीच्या विरुद्ध गुणधर्माचे असल्यामुळे औषध अगोदर काय व्याधीच्या विरुद्ध औषध, मग अन्न आणि विहार या 3 या ज्या गोष्टींनी त्यांचा यूज करून जो सुखावा उपयोग होतो म्हणजे जे व्याधीचे लक्षण कमी होतात तर त्याला उपशय असं म्हणतात. समजलं की झाली व्याख्या. आता हा श्लोक तुम्हाला पाठ करायचा, माधव निदान टीकामधला श्लोक काय सांगितलं, औषध अन्न विहार नाम उपयोगम सुखावहम विद्याद उपशयम व्याधी. माधव निदानानुसार हा टीकानुसार आपल्याला श्लोक आलाय. हा श्लोक तुम्ही पाठ करा. म्हणजे काय अर्थ सांगितलाय की सुखावह शब्दाने क्षणिक सुख अभिप्रेत नसून दीर्घ काळानुबंधी सुख अपेक्षित आहे. आता नॉर्मल तुम्हाला ते म्हटले ना की जे औषध, अन्न आणि विहार हे काय होतं व्याधीचे लक्षण नॉर्मली कमी होतं. या 3 गोष्टींनी काय म्हटलं की टेम्पररी यूज नको, म्हणजे या गोष्टींनी आपण औषध, अन्न आणि विहार या 3 गोष्टीचा यूज करून आपल्याला टेम्पररी रिझल्ट नाही पाहिजे की आपल्याला कसा पाहिजे की दीर्घकाळ की खूप सारा एकदम दीर्घकाळ एक प्रकारे आपण परमनंट आपल्या बॉडीमध्ये आपल्याला काय पाहिजे याचा रिझल्ट पाहिजे की आपण औषध, अन्न आणि आहार या 3 गोष्टीचा यूज करून त्या व्याधीचे लक्षणं डायरेक्ट कमी होणं
परमनंट कमी होणं, तो व्याधी डायरेक्ट बरा होणं, तर हे जे असणार आहे तर ते उपशय असणार आहे. पण हे जे आहे ना सुखावह आपण म्हणतो ना, म्हणजे लक्षण कमी व्हावं, तर सुखावह याचा अर्थ कसा की परमनंट किंवा दीर्घकालीन काय पाहिजे आपल्याला, त्या व्याधीचे लक्षणं बॉडीमधून कमी झाली पाहिजे. टेम्पररी यूज नाही पाहिजे, दीर्घकालीन पाहिजे. तेच म्हटलं सुखावह शब्दाने क्षणिक सुख अभिप्रेत नसून, म्हणजे क्षणिक सुख नसून, तर काय म्हटलंय दीर्घकालानुबंधित सुख अपेक्षित आहे. समजलं. नंतर काय म्हटलंय, उपशयाने व्याधीचा प्रशम झाला पाहिजे. जे उपशयाने आपण औषध आणि विहार याने काय झालं, व्याधीचा प्रशम झाला पाहिजे, म्हणजे व्याधी कमी झाला पाहिजे, तो वाढता कामा नये. म्हणून उपशयाने जो सुख मिळते त्यामुळे व्याधीचे लक्षणे कमी झाले पाहिजेत. तर समजलं काय म्हटलंय. आता बघा पुढे काय म्हटलंय, हा पुढचा श्लोक पण तुम्हाला पाठ करायचा. आता ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे श्लोकमध्ये. आता म्हणजे काय श्लोक समजून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला ही कन्सेप्ट सांगतो. आता काय म्हटलं, सुखावह मिती सुखम रोग निवृत्ती लक्षणं, माधवनिदानुसार टीकानुसार हा श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलंय, आता उपशय हा शब्द आपल्याकडे दोन इथं शब्द आहे, उपशय आणि काय उपशयाला इथं काय शब्द आलेला आहे आणि एक सातमे हा शब्द आलेला आपल्याला. आता नॉर्मली जे उपशय असतो तो उपशयाला आपण काय म्हणतो, व्याधीचा सातमे. आता व्याधी सातमे असं म्हटलं जातं, व्याधीचा सातमे. नॉर्मल तुम्हाला समजून सांगतो मी, एक मिनिट. आपल्याकडं उपशय असतो, उपशय आणि एक सातमे. आता काय म्हटलेलं आहे की सातमे, इथं य लागतं सातमे. आता जो उपशय असतो याला व्याधी सातमे म्हटलं जातं. विविध आचार्यानुसार आपल्याला काय म्हटलेलं, व्याधी सातमे. आता व्याधी सातमे म्हणजे काय, जो व्याधीचे लक्षण कमी करतो, व्याधीचे लक्षण कमी करतो, जो व्याधीचे लक्षण कमी करणार तो व्याधी सातमे. समजलं. आणि सातमे म्हणजे काय, सातमे म्हणजे काय की जो स्वस्थ पुरुष असतो, आपला स्वस्थ पुरुष असतो, तर स्वस्थ पुरुषाला काय म्हटलेलं आहे की स्वस्थ पुरुषाला सातमे असा शब्द आला आहे. ध्यानात ठेवा, उपशय म्हणजे व्याधीचा सातमे, व्याधी सातमे म्हणजे जो व्याधीचे लक्षण कमी करणार. आणि सातमे म्हणजे काय, जो स्वस्थ पुरुष आपल्याला हा आला आहे. पेपरमध्ये तुम्हाला MCQ सुद्धा येऊ शकतो. सातमे विविध आचार्यानुसार, म्हणजे आपल्या खूप आचार्यांनी सांगितलं की सातमे या शब्दाचा अर्थ काय होतो, तर स्वस्थ पुरुष हा होतो. आणि उपशय म्हणजे काय, व्याधी सातमे, जो व्याधीचे लक्षण कमी करतो. आता तेच सांगितलं इथं बघा की काय म्हटले, उपशय हा शब्द रुग्णाच्या संदर्भात योजला जातो. आता नॉर्मली जो उपशय हा शब्द आहे आपला किंवा आपला रुग्णाच्या संदर्भात योजला जातो. हा काय म्हटलं आपण, रुग्णाच्या काय म्हटलंय, म्हणजे आपले पेशंट आहे, पेशंट रिलेटेड आहे, रुग्णाच्या रिलेटेड. आता जो सातमे, आता हा सातमे शब्द आहे का, हा स्वस्थ पुरुषाच्या रिलेटेड आहे. तर ध्यानात ठेवा की हा उपशय हा रुग्णाच्या म्हणजे पेशंटच्या रिलेटेड आहे आणि जो सातमे तो आपल्या स्वस्थ पुरुषाच्या रिलेटेड आहे. तेच म्हटलं, जो आता उपशय हा शब्द रुग्णाच्या संदर्भात योजला जातो, सातमे हा शब्द सामान्यतः स्वस्थ पुरुषाच्या संदर्भात योजला जातो. ध्यानात ठेवा, उपशय रुग्ण पुरुष जे रुग्ण आहेत तर रुग्णाच्या संदर्भात योजला जातो, सातमे हा जो आहे स्वस्थ पुरुषाच्या संदर्भात योजला जातो. म्हणून काय म्हटलंय, सातमे अर्थ ही उपशयार्थ, सातमे अर्थ ही उपशयार्थ. चरक निदान स्थानमध्ये श्लोक आले, म्हणजे आचार्य चरकाने काय म्हटलंय, सातमे अर्थो ही उपशय अर्थ, म्हणजे काय म्हटलं, सातमे अर्थ ही उपशय अर्थ. चरक निदान स्थान मधला श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलं, असं जे चरक म्हणतात हे बरोबर नाही. पण काय म्हटलं, ते चरक काय म्हणतात, जे सातमे तेच उपशय. हे काय म्हटले, चरक काय म्हटले, सातमे हेच उपशय. पण सातमे जर पाहायला गेलं तर सातमे हा शब्द स्वस्थ पुरुषासाठी वापरला जातो आणि उपशय हा रुग्णासाठी वापरला जातो. मग उपशय आणि सातमे चरक काय म्हणतात, जो उपशय आणि सातमे एकच आहे, उपशय आणि सातमे एकच आहे. पण हे जर पाहायला गेलं तर हे चरकाच्या मते होतं, पण हे जर पाहिलं तर हे कसं बरोबर नाही आहे. कारण की जो आपण उपशय हा रुग्णाशी आपण रिलेटेड पाहतो, रुग्णाशी, आणि जो आपण हे सातमे पाहतो तो आपला जो स्वस्थ पुरुष आहे, तर हा स्वस्थ पुरुषाशी आपण हे पाहतो. तर हे तेच म्हटलं पुढं की उपशय हा काय, उपशयाला व्याधी सातमे संबोधलं जातं, म्हणजे जो व्याधीचे लक्षणं कमी करतो. म्हणून हा व्याधीचा सातमे आणि पथ्य आहे, व्याधीचा सातमे आणि पथ्य आहे. तसंच जर अनुपशय पाहिला तो व्याधीचा असातमे आहे आणि अपथ्य आहे. म्हणजे व्याधीचा असातमे म्हणजे व्याधीचे लक्षणं वाढतो आणि एक प्रकारे अपथ्य पण आहे. तर हे झालं आपलं. ध्यानात ठेवा, सातमे हा काय म्हटलं आपण, स्वस्थ पुरुषासाठी. उपशय हा रुग्णाच्या संदर्भात आलाय, उपशयाला व्याधी सातमे म्हटलं जातं. आणि असा पेपरमध्ये आपल्याला जर आढळलं की सातमे अर्थो ही उपशय अर्थ, तर हा चरक निदान स्थानमध्ये सांगितलेलं हे बरोबर आहे का, तर हे कसं बरोबर नाही एक प्रकारे. कारण जो सातमे शब्द हा स्वस्थ पुरुषासाठी यूज केला जातो नॉर्मली, आणि उपशय हा रुग्णासाठी यूज केला जातो. आणि सातमे आणि उपशय यांच्या दोन मध्ये काय म्हटलं, सामर्थ्य दाखवतात चरक निदान, पण हे बरोबर नाहीये. तर झालं समजलं. आता बघा, उपशय म्हणजे व्याधी सातमे, म्हणजे MCQ लिहू शकतो, ध्यानात ठेवा. आणि पथ्य, त्यानंतर हे जे आहे आपलं अनुपशय, तर अनुपशय म्हणजे काय सांगतात, व्याधीसाठी असातमे सांगितलं, जो व्याधीची लक्षणं वाढणार आहे, आणि अपथ्य आहे. आता बघा काय म्हटलं, एक उदाहरणार्थ समजून घेऊया. आता कसं आहे माहिती आहे का, एक आपल्याकडे एक ज्वराचा रुग्ण आहे, म्हणजे आपल्याकडे ज्वर रुग्ण आहे. आता एक फिवर
मॉडर्ननुसार पण सांगू आपल्याकडं काय कमी नसतं पाहिजे. आता मॉडर्ननुसार तो बघा फिवर, आता फिवरचा पेशंट आहे आपल्याकडे, फिवरचा पेशंट आहे. आता यामध्ये काय केलं आपण, ह्याला काय केलं, शीतजलाने त्याने काय केले, आंघोळ केली. आता तोच आपला राम आणि शान, ह्यातला आपला राम होता. रामने काय केलं शीतजलाने, आता त्याला नॉर्मल ताप होती, त्याने शीतजलाने काय केले, आंघोळ केली. आता बघा शीतजलाने नॉर्मली आंघोळ केली. आपल्या उपशयामध्ये काय होतं, उपशय औषध, अन्न आणि विहार, या 3 गोष्टीपैकी कोणती गोष्ट यूज करा तुम्ही, त्याने काय झालं पाहिजे, जे व्याधीचे लक्षण आहे ते कमी झाले पाहिजे, आणि ज्याने लक्षणं कमी करेन तो आपला उपशय आहे. आता यामध्ये काय केलं, रामाने काय केलं, शीतजलाने आंघोळ केली. म्हणजे शीतजलाने आंघोळ केली, एक नॉर्मली आपण विहार धरूया, आंघोळ केली. त्याने काय झालं, त्याचे एक टेम्पररी यूजसाठी, एका तत्कालीन टेम्पररी काय केले, लक्षणं कमी केली. मग टेम्पररी जर लक्षणं केली तर हा शीतजल उपशय होईल का, तुम्हाला विचारतो, होईल का? बाळा ध्यान दे, ताई इकडे ध्यान दे, शीतजल उपशय होईल का ताई होईल का? नाही होणार. का नाही होणार? बरोबर नाही होणार. काहून नाही होणार? की नॉर्मली आपण जे पाहिलं होतं, जे दीर्घकाळ काय झालं, उपशय म्हणजे त्याने दीर्घकाळ काय केले, जे लक्षणं कमी केली, टेम्पररी नाही, दीर्घकाळ जे लक्षणं कमी करेल तो आपला असणार उपशय. पण आता नॉर्मली हा शीतजलाने त्याने काय केलं, काही टेम्पररी यूजसाठी लक्षण केली, पण शीतजलाने यूज केल्यामुळं त्याच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, म्हणजे यूज केल्यामुळे, आता शीत नॉर्मली कशाचा आहे, तर शीत हा कफाचा गुण आहे. तर हा कफाचा गुण असल्यामुळे काय बॉडीमध्ये काय करणार आहे, तर हा काय करणार आहे, आम उत्पत्ती करेल. मग त्याचं काय, मग आम उत्पत्ती बॉडीमध्ये उत्पन्न, म्हणजे आम बॉडीमध्ये क्रिएट होईल. मग आपला उपशय आहे ना, मग शीत आपला उपशय झाला का, तर नाही. ज्या आपण उपशय यूज करेल त्यामुळे त्याचे लक्षणं कमी झाले पाहिजे, आणि त्यामुळे कोणताही व्याधी आपल्याला झाला नाही पाहिजे, तो आपला उपशय असणार आहे. तर पुढं पाहण्याचे आपण कशा प्रकारे काय नाही, पण जाणून घेऊया. ज्वरित रुग्णाला शीतजलाने तात्पुरते बरे वाटेल, परंतु आम उत्पत्तीमुळे नंतर ज्वर वाढून अधिकच त्रास होईल. म्हणजे शीतजल व्याधीतला साथम्य असेल तर व्याधीला साथम्य होणार नाही. व्याधीतला जरी साथम्य असेल, म्हणजे व्याधीतला जरी साथम्य म्हटलं आहे, पण व्याधीला साथम्य होणार नाही, म्हणजे तो आपला उपशय होणार नाही. तेच म्हटलं, शीतजल उपशय नाही. कळलं? आता बघा पुढं काय म्हटलं, आता पुढं नॉर्मली पाहून घेऊया. आता बघा हा 3रा श्लोक तुम्हाला ध्यानात ठेवा. हे 3-4 व्याख्या आहे, फक्त यातल्या 2 जरी पाठ केल्या तरी खूप आहे. जे तुम्हाला सोप्या वाटतात आपण 4 लिहाल, कारण की ज्याला जे सोपे वाटतं तुम्ही त्यामधल्या ध्यानात ठेवू शकता. आता बघा इथं हा श्लोक तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. सम्यक व्याधीचं दुःख उपशय हेतु हा उपशय, माधवनिदानुसार हा श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलंय, व्याधीने उत्पन्न होणारे दुःखाचे शमन, म्हणजे व्याधीने उत्पन्न होणारे दुःखाचे शमन जेणे होते तर त्याला उपशय असं म्हटलं. म्हणजे व्याधीने उत्पन्न होणारे जे आपले दुःख आहे, व्याधीने जे उत्पन्न होणारं दुःख आहे, म्हणजे व्याधीमुळे जो पेन उत्पन्न होतो, त्या पेनला जो कमी करतो, त्या दुःखाला जो कमी करतो, त्याच्या लक्षणाला जो कमी करतो व्याधीच्या, तर त्याला काय म्हटलेलं, उपशय असं म्हटलेलं आहे. ध्यानात ठेवा, सोपा आहे श्लोक, हा तुम्ही पाठ केला तर खूपच छान आहे. आता बघा दुसरा बघूया, माधवनिदानुसार आणखी एक टीकेनुसार श्लोक आहे. आता काय म्हटलंय, औषधादी जनित हा सुख अनुबंध उपशय, म्हणजे काय म्हटलंय, चरकाने औषध, अन्न आणि विहार या तिघांपुरतं उपशयाची व्याख्या मर्यादित न ठेवता त्यांनी देश आणि काल यांचा समावेश केलाय. बाळा काय म्हटलं, देश आणि काल, ध्यानात ठेव, MCQ लिहिल बरं. कोणत्या आचाराने औषध, अन्न आणि विहार या तिघांची मर्यादा पार करून, यांना मर्यादित न ठेवता देश आणि काल यांचा उपशयामध्ये यूज केलाय, तर कोणी, आचार्य चरक आहे. तर आचार्य चरक आहे, ध्यानात ठेवा. इथं फक्त आपल्याकडे आचार्य चरक असेच होते, त्यांनी औषध, अन्न आणि विहार या 3 गोष्टींचा यूज करून आणखी 2 गोष्टी ऍड केल्या. कोणत्या, देश आणि काल. ये देश मेरी, ये देश की मिट्टी मिट्टी, उगले हीरे मोती, मेरे देश की मिट्टी. बस खूप झालं, आता इकडे ध्यान द्या. आता बघा काय म्हटलंय, हे बघा देश आणि कालचा यूज केलाय आचार्य चरकांनी. आता काय म्हटलंय, बाळा हसाल काही नाही, आवाज एवढा चांगला आहे तुझ्यापेक्षा नाही, खूप छान आहे, खूप भारी गाणे म्हणतात, एवढं काही नाही, घोगरा गाळा असू द्या, पण गाणी मनाने म्हटलं पाहिजे, माणसाने स्वतःच्या तालीत गाणी म्हटलं पाहिजे. आता बघा काय म्हटलंय, बघा हे बघा, वातप्रधान. आता वातप्रधान तमक श्वास. आता तुम्ही नॉर्मल जेव्हा श्वास हा प्रकरण सुरू होईल, श्वास म्हणजे आपला अस्थमा, म्हणजे जेव्हा आपला दम लागणं, जे तुमच्या आजीला वगैरे पाहतात ना, अस्थमा वगैरे खराब पेशंट असतो आपला एखादा, तर त्यामध्ये तमक श्वास हा एक
प्रकार असतो श्वासाचा. त्यामध्ये कसं म्हटलं वातप्रधान, ज्यामध्ये वाताचा प्रधानता असते त्या श्वासामध्ये, म्हणजे ते अस्थमाच्या पेशंटमध्ये वातप्रधान तमक श्वास हा प्रकार आहे. तुम्हाला पुढे कळलं श्वास आपला सुरू होईल. त्यामध्ये वातप्रधान तमक श्वासाच्या रुग्णाला जर अनुप, आता अनुप देशमध्ये काय असतो, ज्या देशात कफाचं कसं असतो, कफ दोषाचं प्रमाण असं असतो, तर कफ जो अनुप देश असतो त्या स्थलांतर केल्यानंतर बरे वाटते. आता बघा नॉर्मली वातप्रधान आहे, त्याच्या विरुद्ध काय झालं, हा देश त्याच्या विरुद्ध झाला, म्हणजे तिथं कफ जास्त आहे, कफ दोषाचं जास्त आहे, मग त्याला काय नॉर्मली बरे वाटणार, तर त्याला बरे वाटत असेल तर त्या देशानं ते उत्पन्न, त्या देशाने उत्पन्न झालेले त्याला उपशय समजावं. बघा काय म्हटलं बरं, त्याला काय म्हटलं, त्याला वातप्रधान तमक श्वास होता. आता त्याला काय झालं, त्यात अनुप देशात गेला, तर अनुप देशामध्ये अनुप म्हणजे तर कफाचं काय असतं त्या शहरामध्ये, त्या देशामध्ये कफाचं काय दोष जास्त प्रधानता असतात. आता कफ दोषाची जास्त प्रधानता आहे, मग कफ दोषाची प्रधानता असल्यामुळे काय होणार आहे, त्याच्या जो काय होणार आहे बॉडीमध्ये चेंजेस होणार आहे, मग त्या शरीरातला वात कमी होणार आहे आणि कफामुळे ते बॅलन्स होणार आहे. मग त्याला काय वाटणार, त्याचे लक्षणं कमी होणार आहे, त्यामुळे त्याला बरं वाटणार आहे. मग बरं वाटल्यामुळे काय होणार आहे की त्याला जो तो देश आहे तर त्याच्यासाठी तो अनुप ठरला. त्या जागी जर आपण औषधी वापरले असे बाळा, तर मग औषधी उपशय झाले असते का, ताई औषधी बघा ना, त्यात वातप्रधान जर वातप्रधान तमक श्वासाला आपण काय केलं, ते एखादी औषधी वापर केली असते आणि त्यामुळे लक्षण कमी झाली असती आणि ते बी लक्षण दीर्घकाळासाठी कमी झाली असती, तर ते आपल्या औषधी उपशय झाली असती का, म्हणजे औषधी उपशय ती ठरली असती का, ताई उपशय ठरली असती का, हो ताई बरोबर आहे, बरोबर, ताई हुशार आहे बरं, ताईला उपशय झाली असती. आमचा दादा पण हुशार आहे बरं, दादाला कमी नका समजू. नंतर बघ काय म्हटलंय, आता बघ इथं काय म्हटलंय बघ, तसेच रुग्ण, आता बघा आता हे झालं, आणखी एक सांगतो. आता बघा तसेच रुग्ण हा हेमंत ऋतूत जर बरं वाटत असेल, आता रुग्णाला काय म्हटलं, हेमंत ऋतू नॉर्मल काय असतो, आता हा वातप्रधान तुम्हाला नॉर्मल सांगतो, वातप्रधान कफ जास्त. आता हेमंत ऋतूमध्ये तुम्हाला माहिती ना कफाचं काय असतं, आधिक्य जास्त. नॉर्मल काय असतं, कफाचं आधिक्य, शीतगुणे कफाचं आधिक्य असणार आहे, शीतगुणे कफाचं आधिक्य. आता यामध्ये काय कफाचं आधिक्य, यामध्ये काय होतं नॉर्मली, आता ह्या ऋतूमध्ये ह्याला बरं वाटलं ॲज कम्पेअर टू वर्षा ऋतू. आता वर्षा ऋतूपेक्षा काय म्हटलं, यामध्ये कफाचं याला हेमंत ऋतूमध्ये आधिक्य असल्यामुळे त्याला वर्षा ऋतूपेक्षा हेमंत ऋतू बरा वाटला, कारण त्यामध्ये त्याचे लक्षण कमी झाले. तर आता ऋतूमध्ये तो काळ त्याच्यासाठी तो उपशय ठरला. तर देश पाहिला, अनुपदेश कसा आपण एखाद्या व्याधीमध्ये कसा यूज म्हणजे कशा प्रकारे उपशय ठरू शकतो. त्यासोबत एखादा काळ असेल, तो काळ म्हणजे हेमंत ऋतू वगैरे अशा प्रकारे जो काळ आपल्याला काय करतो, एखाद्या व्याधीचे लक्षण कमी करतो, तर तो काळ सुद्धा एखाद्या व्याधीचा उपशय ठरू शकतो. तर अशा प्रकारे इन डिटेल सगळं होतं की हे आपण म्हणजे व्याख्याच पाहिले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्याधीचे आता प्रकार वगैरे पाहिजे आहे. आता हे उपशयाचे प्रकार विपरीत आणि विपरीतार्थकारी, त्यानंतर हेतुव्याधी, त्यानंतर हेतुव्याधी आणि हेतुव्याधी अशा प्रकार आहे. इन डिटेल पाहिजे पेपरवरती, ह्यावरती आपल्याला VBIMP हा प्रकार पेपरमध्ये फिक्स यावरती क्वेश्चन पाहायला मिळतो. क्वेश्चन यावरतीच असतो. हेच आपल्याला प्रकार खूप महत्त्वाचं आहे. पेपरमध्ये डायरेक्ट येतो की उपशयाची व्याख्या सांगून उपशयाचे प्रकार लिहा व उपशयाचे निदानामध्ये महत्त्व लिहा. अशा प्रकारे आहे आपलं. तर अशा प्रकारे व्याख्या वगैरे पाहिली आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकार पाहणार आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.